दृश्य आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा आहे आणि तिथे स्क्रीनवर अटल बिहारी वाजपेयींचा फोटो लावला गेलाय। एकीकडे भाजपकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर सद्बुद्धी द्या असं आंदोलन केलं गेलेलं आहे। दुसरीकडे मनसेनं प्रत्युत्तर देण्यासाठी आता मनसेच्या शाखेत स्क्रीनवर अटल बिहारी वाजपेयींचा फोटो लावलाय। त्याचे दृश्य आपण बघतोय। वाजपेयींचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी तिथे अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि भाजपनं जे आंदोलन केलंय त्याला प्रत्युत्तर मनसेकडून हे असं दिलं गेलंय। या क्षणी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेची ही दृश्य आपण बघतोय। अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो एका स्क्रीनवर लावला गेलेला आहे आणि मनसे नेत्यांनी त्याला अभिवादन केलंय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, भाजपनं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणं, तिथे जाऊन सद्बुद्धी द्या असं आंदोलन करणं आणि आता मनसेनं शाखेवर थेट स्क्रीन लावून अटल बिहारींचा फोटो तिथे लावणं आणि अभिवादन करणं, मनसेला नेमकं काय सांगायचं याच्यातून? खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो, हा संपूर्ण फोटो जो आहे तो आता स्क्रीनवर लावण्यात आला होता। आपण जे दृश्यांमध्ये बघू शकतो जे स्क्रीनवर लावण्यात आलेला फोटो आहे त्यांनी अभिवादन करत खऱ्या जो फोटो आहे त्यांनी अभिवादन करत खऱ्या अर्थानं अमित साटम यांच्या संपूर्ण आंदोलनाला उत्तर मनसेने थेट दिलेलं आहे। अमित साटम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन ठाकरे बंधूंना सुबुद्धी द्यावी आणि त्यांचं हे राजकारण मराठी हिंदीचं राजकारण बंद करावं असं त्यांनी म्हटलं। तर मनसे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो लावत त्यांना अभिवादन करत भाजपच्या आत्ताच्या नेत्यांना सुबुद्धी देऊन खऱ्या अर्थानं कोणतंही राजकारण एका खऱ्या अर्थानं झालेल्या या सगळ्या आत्महत्येकडे राजकारण करू नये हे खऱ्या अर्थाने प्रतिज्ञा जी आहे ती संदीप देशपांडे मुंबई शहर अध्यक्षांनी केलेली आहे। खरं आपण सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर ही प्रत्युत्तर आहे आणि प्रत्युत्तराचं उत्तर हे थेटपणे मनसेने सुद्धा आता अमित साटम यांना दिलेलं आहे। श्रेयस, त्याच्यामुळे आता एकंदरीत मनसे नेते प्रत्यक्ष या संदर्भात आणखी काही बोलतायत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण भाजपने अशा पद्धतीनं आंदोलन करणं आणि एक प्रकारे आव्हान देणं आणि मनसेने सुद्धा तातडीनं त्याला उत्तर देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षवेधी असं म्हणावं लागेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी श्रेयस।